नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लर्न आणि लिफ्ट. तर आज आपण बघणार आहोत jQueryचे क्लास सिलेक्टर. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले होते jQueryचा टॅग सिलेक्टर आणि त्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिले होते jQuery ID सिलेक्टर. तर या व्हिडिओमध्ये jQuery क्लास सिलेक्टर आपण बघणार आहोत. तर एलिमेंट्स बेस्ड ऑन क्लास आपण कोणत्या पद्धतीने सिलेक्ट करू शकतो, त्याचे विविध प्रकारच्या काही मेथड्स आहेत. तर मेथड एकच आहे ॲक्चुअली, पण त्याचे आपण विविध प्रकारे आपण लिहू शकतो त्या मेथडमध्ये. jQueryचे क्लास सिलेक्टर आपण लिहू शकतो आणि वेगवेगळे जे पद्धती आहेत, वेगवेगळ्या पद्धतीनुसार आपण एलिमेंट्स जे आहेत ते क्लासने सिलेक्ट करू शकतो. तर सगळेच आपण बघणार आहोत आज. तर तुम्ही तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि बेल आयकॉनला तुम्ही क्लिक करा, जेणेकरून नवीन नोटिफिकेशन तुमच्याकडनं मिस झाले नाही पाहिजेत. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो. चला तर मग वळूया व्हिज्युअल स्टुडिओ कोडकडे. क्लास सिलेक्टर म्हणजे काय? तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं क्लास सिलेक्टर जे आहेत, आपण जे एलिमेंट्स आहेत ते टॅगने आपण मागच्या व्हिडिओमध्ये सिलेक्ट केले होते, बरोबर आहे. तर आता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत क्लास ॲट्रिब्यूट जो आहे. ठीक आहे, आपण आयडीने तर सिलेक्ट करून पाहिलेत, टॅग नेमने सुद्धा सिलेक्ट करून पाहिलेत. आज आपण बघणार आहोत क्लासने. तर क्लासने कोणत्या पद्धतीने आपण सिलेक्ट करू शकतो. तर आता ही आउटपुट कंटेनर क्लास आहे, बरोबर आहे. याने आपण एक एलिमेंट आता सिलेक्ट करून पाहूया काय होतंय ते. तर आता व्हेअर इथे राहणार आहे डिव इज इक्वल टू डॉलर, बरोबर आहे. तर मला डॉटने सुरुवात करावी लागते, ठीक आहे. डॉटने सुरुवात केलं तर jQueryला समजतं की हे क्लासची व्हॅल्यू आहे. तर या क्लासच्या व्हॅल्यूने मला एलिमेंट सिलेक्ट करायचा आहे, ठीक आहे. जेव्हा मी या डिवला आता सिलेक्ट करतो, तर तुम्ही पाहू शकता कन्सोलमध्ये हा डिव सिलेक्टेड आहे. याची लेंथ 1 आहे, बरोबर आहे. तर हा डिव मला मिळालेला आहे. तर हा डिव जो आहे तो मी क्लासने केलेला आहे. तर क्लासचा सिंटॅक्स कसा असतो, डॉलरमध्ये हा जसा आता एलिमेंट सिलेक्शनचा सिंटॅक्स आहे तो ही मेथड आहे. तर त्याच्यामध्ये डबल कोट्समध्ये आपल्याला सुरुवात करावी लागते डॉटने, ठीक आहे. तर डॉटने तुम्ही जेव्हा सुरुवात करसाल आणि ती क्लास नेम जी तुम्ही देसाल, तर क्लास नेमने ती जे आहे एलिमेंट सिलेक्ट होतं. याच्यानंतर आहे दुसरं एक आहे. तर दुसरी एक पद्धत अशी आहे की आपण आता टॅग नेम सुद्धा देऊ शकतो इथे. टॅग नेम, ठीक आहे, विच हॅज, राईट. तर तुम्ही पाहू शकता आता डिव, मला असे डिव सिलेक्ट करायचे आहेत की ज्याला क्लास नेम ही आहे, बरोबर आहे. तर तुम्ही आता बघू शकता इथे सेम आहे, डिव आहे, ही क्लास नेम आहे त्याची, डॉट आउटपुट कंटेनर तुम्ही पाहू शकता, बरोबर आहे. आणि याची लेंथ जी आहे ती 1 आहे. म्हणजेच आपल्याकडे तो एलिमेंट मिळालेला आहे आपल्याला, बरोबर आहे. त्याच्यानंतर आणखी एक पद्धत अशी आहे. आता मी तुम्हाला सगळ्याच पद्धती सांगतोय वन बाय वन, ठीक आहे. तर तुम्ही लक्ष देऊन तुम्ही समजून घेऊ शकता, ठीक आहे. आता इथे मी मल्टिपल क्लासेस सुद्धा देऊ शकतो, ठीक आहे. एक तर आउटपुट कंटेनर आहे आणि दुसरी आहे पहा आउटपुट कंटेनर चाइल्ड नावाची आपण एक क्लास देऊया इथं, ठीक आहे. क्लास आउटपुट कंटेनर चाइल्ड, बरोबर आहे. ते ही एक मी क्लास इथे सिलेक्ट करतो स्पेस देऊन, ठीक आहे. हे काय करणार आता, हे लुकअप करणार, ठीक आहे. लुकअप करणार HTML मध्ये, फाइंड करणार ही क्लास आहे का किंवा ही क्लास आहे का, ठीक आहे. तर तुम्ही इथे बघू शकता मला एक एलिमेंट इथे मिळालेला आहे. तर त्याने पहिली जी क्लास आहे ती पहिली क्लास फाइंड केलेली आहे. तर जी पहिली क्लास आहे, बरोबर आहे, याच्या रिलेटेड काही ड्यूज आहेत का तो बघतो. नसेल तर तो याला लुकअप करतो या क्लास नेमने, ठीक आहे. तर मी एक काम करतो आता, आउटपुट कंटेनर जे आहे चाइल्ड जे आहे त्या चाइल्डला मी 1 देतो, ठीक आहे. किंवा जे आउटपुट कंटेनर चाइल्ड आहे ती मी पहिल्यांदा देतो आणि स्पेस देतो, ठीक आहे. तर तुम्ही आता बघू शकता आउटपुट कंटेनर चाइल्ड नावाची जी आहे. अच्छा, इथे लेंथ एक सेकंड,
आउटपुट कंटेनर चाइल्ड आहे, त्यानंतर आउटपुट कंटेनर आहे. आउटपुट कंटेनर चाइल्ड आहे, बरोबर आहे. डॉट आउटपुट कंटेनर चाइल्ड, बरोबर आहे. अच्छा अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे, कळालं. ठीक आहे, आता कसं असतं, हे काय करणार आता, डिसेंडंट्स बघणार आहे. ठीक आहे, म्हणजेच आता आपण जेव्हा इथे डॉट देतो, ठीक आहे, तर हे काय करतं, जे जे काही आउटपुट चाइल्ड आहेत, ठीक आहे, म्हणजे आपण जी सेकंड क्लास जी दिलेली आहे, बरोबर आहे, सेकंड क्लास जी दिलेली आहे तिचा तो डिसेंडंट आहे. तर डिसेंडंट कोण आहे, सॉरी, म्हणजे ही जी सेकंड क्लास आहे ही कोणत्या याची इलेमेंटचे डिसेंडंट आहे, तर ते बघतात ते. ठीक आहे, तर ही कोणत्या इलेमेंटचे डिसेंडंट आहे, तुम्ही इथे बघू शकता, आउटपुट कंटेनर चाइल्ड. ठीक आहे, ही आलेली आहे आपल्याला, तुम्ही इथे बघू शकता. तर ही जी डिसेंडंट आहे, ही डिसेंडंट सिलेक्शनसाठी तुम्हाला अशा पद्धतीचा तुम्हाला सिंटॅक्स द्यावा लागतो. जसं फॉर एक्झाम्पल, आता हे सुरुवातीला पॅरेंट द्यावं लागतं आणि त्याच्यानंतर त्याचा जो चाइल्ड आहे तो चाइल्ड द्यावा लागतो इथे. ठीक आहे, तुम्ही इथे बघू शकता, जो चाइल्ड आहे तो चाइल्ड इथे सिलेक्ट झालेला आहे, आउटपुट कंटेनर चाइल्ड, बरोबर आहे. ते डिसेंडंटसाठी यूज होतं मित्रांनो. तर त्याच्यानंतर आणखी एक इथे पर्याय आहे, तुम्ही वापरू शकता कॉमा देऊन, बरोबर आहे. तो कॉमा देऊन कोणत्या पद्धतीने, तर कॉमा जर तुम्ही इथे दिला तर इथे मल्टिपल इलेमेंट जे आहेत ते सिलेक्ट होतात. आता कॉमा जर तुम्ही दिला तर jQuery काय करते, याला स्प्लिट करते कॉमाने, अरे क्रिएट करतं आणि अरेमध्ये लूप लावून तो इच इलेमेंट, आता आउटपुट कंटेनरचा सुद्धा इलेमेंट फाइंड करतो आणि आउटपुट कंटेनर चाइल्डचा सुद्धा तो इलेमेंट आपल्याला फाइंड करून देतो. तुम्ही इथे पाहू शकता, आता सध्या 2 एलिमेंट आपल्याला मिळालेले आहेत, बरोबर आहे. पहिला आहे आउटपुट कंटेनर आणि दुसरा आहे आउटपुट कंटेनर चाइल्ड. तर jQueryने काय केलंय, आपण jQueryला सांगितलंय कॉमा देऊन की बाबा मला हे दोन्ही दोन्ही एलिमेंट मला पाहिजेत, बरोबर आहे. आता फॉर एक्झाम्पल मी आणखी एक देतो, समजा बटनने देतो, तर तुम्ही इथे बघू शकता मला 4 एलिमेंट मिळतील, 2 बटन मिळतील आणि 2 डिव मिळतील, बरोबर आहे. तर मी काय म्हटलंय jQueryला की मला बटन सुद्धा पाहिजेत की या क्लास नेमने, इथे कॉमा देऊन. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही मल्टिपल एलिमेंट जे आहे ते सिलेक्शन करू शकता. ही एक आहे पद्धत, आणि आणखी एक पद्धत आहे, मी तुम्हाला सगळ्याच पद्धती व्यवस्थित सांगतोय त्याचा सिंटॅक्स सोबत, तर व्यवस्थित लक्ष द्या. मल्टी क्लास सुद्धा असू शकतं. कधी कधी आपण काय करतो, एखाद्या एलिमेंटला मल्टिपल क्लासेस सुद्धा देऊ शकतो. आता फॉर एक्झाम्पल मी इथे टेस्ट एक क्लास देतो, टेस्ट नावाची क्लास. ठीक आहे, तर मला काय करायचं, या दोन्ही क्लास ज्या एलिमेंटला आहेत, ठीक आहे, तो एलिमेंट मला सिलेक्ट करायचा आहे, बरोबर आहे. तर त्या केसमध्ये मला काय द्यावं लागेल, डॉट आउटपुट कंटेनर आणि डॉट चाइल्ड. ठीक आहे, तर याच्यामध्ये स्पेस द्यायची गरज नाही, कारण की हे दोन्ही जे आहेत, दोन्ही क्लासेस जे आहेत ते आहेत पहा एकाच इलेमेंटवर, त्याच्यामुळे इथे आपल्याला स्पेस द्यायची गरज नाही. ठीक आहे, तर तुम्ही इथे बघू शकता आउटपुट कंटेनर चाइल्ड जो आहे तो इथे सिलेक्ट झालेला का, तर या दोन्ही क्लासेस जे आहेत, या दोन्ही क्लासेस आउटपुट कंटेनर चाइल्ड या डिवला आपण दिलेले आहेत, बरोबर आहे. ही एक पद्धत आहे. त्याच्यानंतर आहे पहा टिल्ड. टिल्डचा एक सिम्बॉल आहे, एक पद्धत आहे टिल्डची, किंवा म्हणजे जी ऍडजसंट डिव्ज आहेत, आपण टिल्डने यूज करून आपण, आता फॉर एक्झाम्पल, आता या आउटपुट कंटेनरला मी एक डिव टाकतो. ठीक आहे, इथे एक मी डिव देतो, डिव, आणि याची क्लास नेम आहे ती मी देतो ऍडजस्टेड डिव. ठीक आहे, ऍडजस्टेड डिव. मग याला आता मी क्लास दिली ऍडजस्टेड डिव, तर मला काय करायचं, ऍडजस्टमेंट घ्यायचं. तर ही आउटपुट कंटेनर नावाची जी क्लास आहे ती मी घेणार. ठीक आहे, आउटपुट कंटेनरची क्लास मी घेणार इथे, आणि त्याच्यानंतर, ठीक आहे, मला द्यावं लागणार आहे टिल्टचा सिम्बॉल. ठीक आहे, टिल्टचा सिम्बॉल दिल्यानंतर मला इथे ऍडजसंट डिव नावाची क्लास मला घ्यावी लागणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता काय प्रिंट होईल ते. तर कन्सोलला तुम्ही पाहू शकता ऍडजसंट डिव जो आहे तो प्रिंट झालेला आहे. तर इथं काय आहे, इथं मला फाइंड करायचं आहे की या डिवच्या नंतर, या डिवच्या नंतरचा मला एक डिव पाहिजे, बरोबर आहे. तर त्याच्यासाठी मी टिल्ड हा सिम्बॉल इथे यूज करू शकतो.
त्याच्यानंतर एक पद्धत आहे पहा, डायरेक्ट चाइल्ड ऍक्सेस करायची. तर डायरेक्ट चाइल्ड कोणत्या पद्धतीने आपण ऍक्सेस करू शकतो, तर आउटपुट कंटेनरच्या मधातले मला ड्यू पाहिजेत. आउटपुट कंटेनरच्या मधातले मला ड्यू पाहिजेत. परंतु आता मी ड्यूही देऊ शकतो, ठीक आहे, किंवा मग क्लास नेमही देऊ शकतो. तर मी इथे फॉर एक्झाम्पल ड्यू देतो, ठीक आहे. तर आउटपुट कंटेनरच्या मधातला ड्यू कोणता आहे, इथं ड्यू पाहू शकता तुम्ही, आउटपुट कंटेनर चाइल्ड नावाचा, ठीक आहे. तर डायरेक्ट मी चाइल्ड जो आहे तो इथे ऍक्सेस करतोय या पद्धतीचा यूज करून, ठीक आहे. तर डायरेक्ट चाइल्डसाठी सुद्धा आपण वापरू शकतो. त्याच्यानंतर आहे पहा, फर्स्ट चाइल्ड आणि लास्ट चाइल्ड आहेत. तर मी एक काम करतो, हा ड्यू इथनं काढतो आणि मल्टिपल जे चाइल्ड्स आहेत ते इथे आहेत, बरोबर आहे. आता हे मी बटन्स 3 ते 4 बटन्स ऍड करतो इथे, ठीक आहे. तर याला मी देतो बटन 1, याला देतो बटन 2 आयडी, बटन 3 आणि बटन 4, ठीक आहे. तर हे 4 बटन आहेत. तर मला आता क्लास नेमने फाइंड करायचे आहेत, बरोबर आहे. तर मी काय करू शकतो, इथे आउटपुट कंटेनर चाइल्ड जो आहे ती क्लास नेम मी घेणार इथे, कारण की ते बटन्स आहेत ते आउटपुट कंटेनर चाइल्ड मध्ये आहेत. तर आउटपुट कंटेनर चाइल्ड नावाची मी क्लास घेणार आणि त्याच्यानंतर मी त्याला सुडो सिलेक्टर देणार फर्स्ट चाइल्ड, ठीक आहे. फर्स्ट चाइल्ड. तर मी जेव्हा असं फर्स्ट चाइल्ड करणार तर तुम्ही पाहू शकता याच्या पॅरेंटचा जो आहे चाइल्ड, ठीक आहे, पॅरेंटचा तो चाइल्ड देणार. परंतु आता जर मी बटन जर घेतले, ठीक आहे, बटन जर मी घेतला इथे क्लास बटन डॉट फर्स्ट चाइल्ड, तर तुम्ही इथे पाहू शकता मला पहिलं बटन हे मिळालेलं आहे, बरोबर आहे. तर हे काय करतं माहिती आहे का, तर हे बटन इलेमेंट आपल्याला फाइंड तर करायचंच आहे युजिंग क्लास नेम, परंतु हे काय करतं, जेव्हा आपण हे सुडो सिलेक्टरचं यूज केलं फर्स्ट चाइल्ड, तर हे त्याच्या पॅरेंटला फाइंड करतं, ठीक आहे. तर हे बटनचं पॅरेंट कोणतं आहे, त्या बटनचं पॅरेंट आहे पहा आउटपुट कंटेनर चाइल्ड. तर हे जे सिलेक्टर आहे, हे सिलेक्टर या इलेमेंटच्या पॅरेंटला टार्गेट करतं आणि त्या पॅरेंटमध्ये किती इलेमेंट्स आहेत ते बघतं आणि त्याच्यानंतर त्या पॅरेंट मधला पहिला जो इलेमेंट आहे तो आपल्याला इथे देतो. त्याच्यामुळेच तुम्ही काय पाहिलं इथं, पहिला जो बटन आहे तो पहिला बटन आपल्याला इथे दिसलेला आहे का, तर याचा जो पॅरेंट आहे तो आउटपुट कंटेनर चाइल्ड आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर आहे पहा लास्ट चाइल्ड म्हणून आहे. तर इथे मी आता एक पुन्हा याला कमेंट करतो आणि त्याच्यानंतर इथे घेतो लास्ट चाइल्ड. तर लास्ट चाइल्ड घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता बटन जो आहे 4 नावाचा जो बटन आहे तो मला इथे दिसतोय, ठीक आहे. तर हा झाला लास्ट चाइल्ड. परंतु आता मला काय करायचं आहे, जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं टॅग नेमच्या वेळेस सुद्धा, तर मला काय करायचं आहे, मला हा पहिला नको आहे आणि मला लास्ट नको आहे, मला हा तिसरा पाहिजे एलिमेंट, ठीक आहे. तर मी कोणत्या पद्धतीने करू शकतो, तर त्याला एक वे आहे. त्याला कोणती पद्धत आहे, त्याला आहे पहा nth चाइल्ड, ठीक आहे. तर मी काय करू शकतो, इथं मला nth चाइल्ड द्यायचं आहे. nth चाइल्ड दिल्यानंतर हे ॲज अ फंक्शन आपल्याला कॉल करावं लागतं आणि त्याच्यानंतर मला द्यायचं आहे 3 नंबर. तर याने काय होणार, मला तिसरं बटन हे जे आहे तुम्ही इथे पाहू शकता बटन विथ आयडी 3, ते मला तिसरं बटन इथे मिळालेलं आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर आहे पहा ऑड आणि इवन. ऑड आणि इवन या दोन पद्धती आहेत. ऑड नंबर आणि इवन नंबरचे जे आहेत बटन्स ते सुद्धा मला फाइंड करता येतात, ठीक आहे. तर तुम्ही पाहू शकता मी घेतलेले ऑड आणि इवन. तर हे जे वरचे बटन्स आहेत हे आहेत ऑड नंबरचे आणि हे जे बटन्स आहेत हे आहेत इवन नंबरचे 1 आणि 3, ठीक आहे. तुम्ही इथे बघू शकता. तर ऑड आणि इवन नंबर्स काय असतात, ऑड आणि इवन नंबर्स असतात की ज्याला 2 ने भाग केल्यानंतर काहीतरी रिमाइंडर राहतो, म्हणजे रिमाइंडर्स म्हणजे काहीतरी बाकी राहते, ठीक आहे. तर हे अशा पद्धतीचे आहे. काहीतरी जर बाकी राहत असेल तर ते झाले इवन नंबर आणि काहीतरी बाकी राहत नसेल तर ते झाले ऑड नंबर, ठीक आहे. ते अशा पद्धतीचे आहेत. हे एवढ्या सगळ्या मेथड्स आहेत, मी तुम्हाला व्यवस्थितपणे शिकवलेले आहेत. नॉर्मल सिलेक्टर पासून तर ते त्याचे जे व्हेरियंट आहेत वेगवेगळे व्हेरियंट, ते सगळेच व्हेरियंट आपण आज घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. तर हे अशा पद्धतीचे व्हेरियंट्स आहेत डिफरंट. तुम्ही त्या पद्धतीने क्लास नेम टाकून तुम्ही एलिमेंट सिलेक्शन करू शकता jQuery मध्ये. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.
आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. तुम्हाला जर काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंट आउट करू शकता. मी तिथे तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये उत्तर देईल तुमच्या प्रश्नांचे. आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला क्लिक केल्याशिवाय राहू नका मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन माझ्या व्हिडिओचे मिळत राहतील आणि एकही व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होणार नाही. तर धन्यवाद मित्रांनो.